सांगलीमध्ये लोकसभेच्या आखाड्यामध्ये रासपची एंट्री झालेली आहे। त्यामुळे इथली जी लोकसभा निवडणूक आहे ती चुरशीची होण्याची शक्यता आहे। सोबळाचा नारा देत रासपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर सांगलीमधून रासपकडून कालिदास गाडवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। रासपच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा रंगलेली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामध्ये रासपची एंट्री आता सांगली लोकसभेसाठी झाल्याचं दिसतंय, कारण सोबळाचा नारा देत रासपकडून इथं उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे सांगलीची लोकसभेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। तर सांगलीमधून रासपकडून कालिदास गाडवे यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। रासपच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये मात्र बिघाडी झाल्याची चर्चा समोर येते, कारण महायुतीमधील एक महत्त्वाचा जो पक्ष असलेला रासप यांनी स्वबळाचा नारा दिलाय। जानकर साहेबांच्या आदेशाने आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व 48 जागा स्वबळावर लढण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी स्वतः सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून सध्या काम करतोय आणि सध्या आम्ही सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या दृष्टीनं प्रत्येक गावोगावी जाऊन घोंगडी बैठका घेतोय। सध्या आमचा खानापूर तालुका घोंगडी बैठका घेऊन पूर्ण झालेला आहे। जतचा काही भाग कंप्लीट झालेला आहे आणि उर्वरित तालुके आम्ही येत्या एक आठवड्याभरामध्ये पूर्ण करणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्या सोबत जोडले गेले आहे। संजय, काय सांगाल, सांगलीच्या लोकसभेच्या पटलावर आता रासपची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतं, उमेदवार त्यांनी जाहीर केला आहे, तर किती चुरशीची ही निवडणूक असेल आणि सांगली लोकसभेमध्ये महायुतीला याचा किती फटका बसू शकतो? खरा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यावर खरी लढत होणार आहे। मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असताना राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक पक्षाच्या वतीने कालिदास गाडवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। कालिदास गाडवे हे उच्च शिक्षित तरुण आहेत। नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सुद्धा परीक्षा पास केलेली आहे। गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी वंचित बहुजन आघाडी आणि रासपकडून गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवलेले होते। त्यांनी भाजपचे संजय काका यांच्या विरोधात लढवलेली होती। त्याचबरोबर काँग्रेसचे काँग्रेसची जागाही स्वाभिमानीला मिळाली होती, त्यामुळे विशाल पाटील लढवलेले होते। मात्र तब्बल वंचितनं 3 लाख मतं गेल्या वेळी लोकसभेला घेतलेली होती। यावेळी मात्र रासपने उडी मारल्यामुळे ही मतं डायव्हर्ट होऊन जास्तीत जास्त रासपला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपची लोकसभेची जागा ही धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता येणाऱ्या लोकसभेमध्ये सांगलीमधील जे मतदार आहेत ते कोणाला पसंती देतात तेही बघावं लागेल। त्याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।